विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्हाला तुमच्या या लेकराची मानवंदना. खरं तर विज्ञान सांगतं की या ब्रह्मांडामध्ये केवळ एकच सूर्य आहे. मात्र माझं हृदय, माझा आत्मा सांगतो की या देशामध्ये असाही एक क्रांती सूर्य घडून गेला की ज्यानं या देशातला अंधकार स्वतः जळून मिटवला. आणि त्या देहाचं नाव आहे, त्या क्रांती सूर्याचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. हेच भीमराव रामजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे झाले हे तुम्हाला माहिती आहे का? खरं तर एका दिवशी 14 एप्रिल सारख्या पुण्य दिवशी या क्रांती सूर्यानं जन्म घेतला. प्रचंड संघर्ष करत, संघर्षातून वाट काढत हा देह जगला, या देशासाठी झटला. आपल्या प्रखर प्रकाशानं, आपल्या ज्ञानाच्या तेजानं या देशातील अंधकार खऱ्या अर्थानं मिटवला. मात्र 6 डिसेंबर हाचा खरं तर दुर्दैवी दिवस, ज्या दिवशी देशासाठी झटणारा हा क्रांती सूर्य आपल्यातून कायमचा निघून गेला. आणि हे सांगताना मन गलबलतं, हृदय हेलकावे घेतं आणि डोळ्यात पाणी येतं. उगाच नाही येतो डोळ्यात कोणासाठी पाणी. त्या माणसाने केलं या देशासाठी, आणि त्या माणसाने केलेलं कार्य आजही जिवंत आहे. त्यांनी लिहिलेलं संविधान आजही जिवंत आहे. ज्या संविधानावर आज देश चालतो ते संविधान आजही जिवंत आहे. त्यानं केलेलं कार्य आजही जिवंत आहे. या देशातल्या प्रत्येक मातीच्या कणावर, प्रत्येक दगडावर आणि प्रत्येक जिवंत माणसाच्या मनावर त्या माणसाचं कार्य, त्या माणसाचं नाव आजही जिवंत आहे. म्हणून डोळे पाणवतात. इतकी प्रचंड विचारांची प्रगल्भता होती ना त्या माणसामध्ये. सध्याचं छत्रपती संभाजीनगर म्हणजे त्या काळचं औरंगाबाद. सध्याचं छत्रपती संभाजीनगर म्हणजे त्या काळचं औरंगाबाद. त्या ठिकाणी बाबासाहेबांची छोटीशी संपत्ती होती आणि त्या संपत्तीवर बांधकामाचं काम सुरू होतं. कामगार गोळा झाले होते, आजूबाजूचे लोक गोळा झाले होते. आणि त्यावेळी त्यांचा मुलगा यशवंत त्या ठिकाणी आला. बाबा, मला माझा हिस्सा हवा आहे. बाबा, मला माझा वाटा हवा आहे. तेव्हा बाबासाहेबांनी जमिनीकडे पाहिलं, 1 मिनिट थांबले, विचार केला आणि बांधकामाच्या ठिकाणी बाजूलाच पडलेली एक वीट उचलली आणि यशवंताला देत म्हणाले, यशवंता, हा घे तुझा हिस्सा, हा घे तुझा वाटा. बाबा, मी मस्करी करत नाहीये. मला माझा हिस्सा हवाय, मला माझा वाटा हवाय. तुम्ही मला एक वीट देताय? मी तुमचा मुलगा आहे. त्यावर बाबासाहेबांचं उत्तर होतं, यशवंता, तू माझा मुलगा आहेस हे बरोबर आहे रे, पण तू एकटा माझा मुलगा नाहीयेस. या देशातली प्रत्येक लेकरं माझी मुलं आहेत. तू स्वतःला नशीबवान समज, स्वतःला भाग्यवान समज की निदान मी तुला एक वीट तरी देऊ शकलो. काय म्हणाले बाबासाहेब बघा, तू स्वतःला भाग्यवान समज, तू स्वतःला नशीबवान समज की निदान मी तुला अख्खी एक वीट तरी देऊ शकलो. या देशात माझी अशी कित्येक लेकरं आहेत ज्याला या विटेचा कण सुद्धा मी देऊ शकत नाही. तू स्वतःला भाग्यवान समज. इतकी विचारांची प्रचंड प्रगल्भता ज्या माणसामध्ये होती, तो माणूस इथल्या प्रत्येक माणसाच्या मनावर राज्य करणार नाही का? आजही करतो, त्या काळीही केलं. आणि तिथल्या प्रत्येक जमलेल्या माणसाच्या मनावर त्या माणसाने राज्य केलं. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक आदर्श त्या माणसानं निर्माण केला आणि म्हणून तिथल्या माणसांनी त्यांना बाबा असं म्हणायला सुरुवात केली. इतकं सहज कोणालाही बाबा ही पदवी मिळत नाही. त्या माणसानं मिळवली आपल्या कर्तृत्वानं. आणि बाबासाहेबांच्या आयुष्याचा एक मोठा हिस्सा आहे. बाबासाहेबांच्या आयुष्याचं एक मोठं गणित आहे जे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की ते आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर कधीच थांबले नाहीत. ते कायम शिकत राहिले, कायम झगडत राहिले, कायम झटत राहिले. उच्च शिक्षण घेतलं. शिक्षण क्षेत्रामध्ये इतक्या डिग्र्या त्यांनी मिळवल्या की डिग्र्यांचा अख्खा ढिगारा त्यांच्या पायाशी लोटांगण घालत होता. आणि तत्कालीन शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना साहेब अशी सुद्धा पदवी मिळाली. बाबा अधिक साहेब. बरोबर आज या देशामध्ये ज्यांच्या संविधानावर देश चालतो असे डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर. प्रचंड संघर्ष होता वाट्याला. सोपं नव्हतं. आज आपल्या पायाला साधी ठेच लागली तरी आपण चार भिंतींच्या बाहेर पडत नाही. त्या माणसानं आयुष्यभर या देशातल्या समाजाकडून ठेचा सहन केल्या, अपमानाच्या, संघर्षाच्या. मात्र तो कधीही थांबला नाही आणि म्हणून आज आपल्या मनावर राज्य करतात ते व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय सांगून गेले? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. इतका प्रचंड व्यापक स्तरावरती देशाला एकत्र जोडून ठेवेल असा मूलमंत्र देऊन गेले. सांगून गेले त्यांची परिस्थिती कशी होती. भाकरी मिळाली तर पुस्तक मिळत नव्हतं, पुस्तक मिळालं तर भाकरी मिळत नव्हती. पुस्तक आणि भाकरी एकत्र कधीच त्यांनी पाहिली नाही. शिकायची इच्छा होती मात्र शाळासुद्धा नशिबात नव्हती. शाळेच्या बाहेर बसायला लागत होतं. मात्र तो माणूस सांगून गेलाय, जर आयुष्यात 2 रुपये कमावाल ना तर 1 रुपयाची भाकरी घ्या, 1 रुपयाचं पुस्तक घ्या. 1 रुपयाची भाकरी घ्या, 1 रुपयाचं पुस्तक घ्या. आणि म्हणून मी म्हणतो की बाबासाहेब ही व्यक्तिमत्व नाही आहे. बाबासाहेब हा एक विचार आहे आणि जो कायम अमर राहणार आहे, जो कधी मिटणार नाही आहे. बाबासाहेब ही कोणत्या जातीची, कोणत्या धर्माची मक्तेदारी नाही आहे. बाबासाहेब आंबेडकर ह्या प्रत्येक भारतीयाच्या हृदयाची मक्तेदारी आहे. हे आज मला अभिमानानं म्हणावं असं वाटतं. अशा या शूरवीराला, योद्ध्याला आज माझ्याकडून आदरांजली. जय भीम, जय भीम, जय भीम.